नमस्कार. अतिशय सुंदर असे हे मोत्याचे श्रीयंत्र भाग 2मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये मी अर्धा भाग तुम्हाला बनवून दाखवला होता. या भागामध्ये आता संपूर्ण श्रीयंत्र कसे बनवायचे ते या भागामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्यासाठी आपण सर्व मोती आहेत ते 6 नंबरचे वापरले आहेत आणि गोधडीचा किंवा पतंगाचा धागा जो म्हणतात तो या ठिकाणी वापरलेला आहे. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता पाहूया. पहिल्या भागामध्ये मी इथपर्यंत तुम्हाला ही चांदणी अशी बनवून दाखवली होती. आता आपल्याला ह्या त्रिकोणाच्या मध्यभागी निळ्या मोत्याचे असे चौकोन बनवायचे आहेत. तर एक मी इथं बनवलं आहे आणि दुसरं तुम्हाला मी इथं बनवून दाखवते. त्यासाठी आपल्याला निळे आणि पिवळे मोती वापरायचे आहेत. आधी असे 3 षटकोन बनवायचे, त्यावर 2 आणि त्यावर 1 असं दोन्ही बाजूनी आपल्याला बनवायचे आहेत. तर पहिल्यांदा मधल्या या पिवळ्या 3 मोत्यावर निळे 3 मोती टाकून पहिलं षटकोन इथं बनवते. पिवळ्या सर्व मोत्यातून सुई फिरवून घेऊन वरच्या निळ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणायची आहे. मधल्या निळ्या मोत्यापर्यंत सुई इथं आणायची आहे. आणि आता दुसरं षटकोन बनवण्यासाठी निळे 5 मोती इथं आपल्याला टाकायचे आहेत. निळे 5 मोती टाकून खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे आपलं दुसरं षटकोन बनलेलं आहे. आता आपण तिसरं या लाईनमधलं शेवटचं षटकोन बनवत आहोत. तिसरं त्यासाठी परत सुई वरच्या निळ्या मोत्यापर्यंत आपल्याला न्यायची आहे. एकदम वरचा जो निळा मोती आहे मधला त्या ठिकाणी आपल्याला सुई न्यायची आहे. आणि आता इथं आपल्याला 1 निळा, 3 पिवळे आणि परत 1 निळा असे मोती टाकायचे आहेत. जे आपण खालचं षटकोन बनवलं तसं वरती बनवायचं आहे. तर 1 निळा, 3 पिवळे आणि परत 1 निळा टाकून हे तिसरं षटकोन आपण बनवत आहोत. आता या 3 षटकोनावर हे 3 आपले बनले. यावर 2 आणि 1 असे षटकोन बनवायचे आहेत. मधले जे निळे मोती आहेत त्यावर आपण हे षटकोन बनवणार आहोत. निळ्या 2-2 मोत्यावर 2 षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. तर इथं 2 निळे आणि 2 पिवळे मोती टाकून या लाईनमधलं पहिलं षटकोन बनवलं आहे. आणि दुसरं षटकोन बनवण्यासाठी पुढच्या 2 निळ्या मोत्यातून सुई काढते मी. निळ्या मोत्यातून काढल्यानंतर या बाजूच्या पण पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढते. म्हणजे पहा, निळे 3 आणि पिवळे 2 असे 5 मोती आपल्याला मिळतात. तर फक्त 1 निळा इथं मोती टाकावा आपल्याला लागेल. 1 2 3 4 5. तर 1 निळा मोती टाकून हे षटकोन आपलं दुसरं कंप्लीट होतं आहे. आता या बाजूचं शेवटचं षटकोन आपल्याला वरचं 1 बनवायचं आहे. हे निळे 2 आणि बाजूचे पिवळे 2 आहेत. तर फक्त पिवळे 2 मोती इथं टाकावं लागतील. तर अर्धा भाग इथं आपला कंप्लीट झाला आहे. 3 2 1 या क्रमाने आपण इथं षटकोन केले आहेत. 3 2 आणि 1. सेम या बाजूने असे आपल्याला इकडे करायचे आहेत. 3 षटकोन आहेत त्यावर 2 बनवायचे आहेत आणि त्यावर 1 बनवायचं आहे. तर सुई या दिशेने आणली मी. तर इथं हे पहा, निळ्या 2-2 मोत्यावर षटकोन बनवायचे आहेत.
निळे 2 आणि पिवळे 2 आपल्याला आधीच मिळतात, तर इथं निळे 2 मोती आपल्याला इथे टाकावे लागतील आणि पिवळ्या मोत्यातून आणि खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढच्या षटकोन बनवण्यासाठी निळ्या 2 मोत्यातून सुई काढली आहे, तर निळे 2 आणि बाजूचा निळा 1 असे 3 मोती आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला पिवळे 2 आणि निळा 1 मोती टाकायचं आहे. हे पहा, हे 3 आणि हे 3 मिळून 6. तर या निळ्या मोत्यातून सुई फिरवून वरच्या दिशेने आपल्याला आणायची आहे. या ठिकाणी निळे 2 आणि हे पिवळे 2 आहेत, तर आता 2 पिवळे मोती टाकून हा जो चौकोन आहे आपला कंप्लीट होणार आहे. सर्व मोत्यातून सुई फिरवून घेऊन सुई पुढच्या दिशेने न्यायची आपल्याला पुढच्या चौकोन बनवण्यासाठी. मधल्या मोत्यातून सुई काढून आपल्याला या बाजूला न्यायची आहे. तर अशी ही चौकोन आपल्याला सर्व बाजूनी बनवून घ्यायचे आहेत. तर परत असा मोठा षटकोन आपल्याला मिळालेला आहे. बाजूनी चौकोन केल्यानंतर असा मोठा षटकोन बनलेला आहे. तर या प्रत्येक बाजूला आता आपल्याला असे हिरवे परत त्रिकोण बनवायचे आहेत. 2 हिरवे त्रिकोण बनवून मध्ये एक त्रिकोण बनतो. हे पहा, असे 2 हिरवे त्रिकोण बनायचे आणि मग मध्ये एक बनतो. तर या बाजूला असे इथं त्रिकोण आपल्याला इथं बनवायचे आहेत. या पिवळ्या मोत्यावर 2-2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. तर त्यासाठी कॉर्नरचा जो पिवळा मोती आहे तो आठवणीने आपल्याला सोडून देऊन त्यानंतर डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक वेळेस कॉर्नरचा पिवळा मोती आपल्याला सोडायचा आहे. तर कॉर्नरचा मोती सोडून पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढली आहे आणि 2 हिरवे आणि 2 पिवळे मोती टाकून खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. त्यानंतर परत पुढच्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 हिरवे मोती टाकायचे आहेत आणि बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. हा आपला दुसरा षटकोन झाला. आता आपण तिसरा षटकोन बनवणार आहोत या त्रिकोणामधला. म्हणजे या त्रिकोणातला हा शेवटचा षटकोन आहे. 3 षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. तर पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आणि या ठिकाणी 2 पिवळे आणि 1 हिरवा मोती टाकायचा आहे. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेऊन वरच्या दिशेने न्यायची आहे, वरचे 2 षटकोन बनवण्यासाठी. वरच्या दिशेने आपण सुई आणली आहे. तर हिरव्या या 2-2 मोत्यावर आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. मध्ये जे हिरवे 4 मोती आहेत, तर 2-2 मोत्यावर आपण षटकोन बनवणार आहोत. पहिल्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढली आहे. तर यामध्ये 2 हिरवे आणि 2 पिवळे मोती टाकायचे आहेत. हा आपला पहिला षटकोन आहे या लाईनमधला. आता सुई खालच्या मोत्यातून घेऊन पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची दुसरा षटकोन बनवण्यासाठी. या ठिकाणी 2 पिवळे आणि 1 हिरवा मोती टाकायचा आहे, म्हणजे आपला दुसरा षटकोन कंप्लीट होणार आहे. या त्रिकोणात आपण पहिल्यांदा 3 बनवले, नंतर 2 षटकोन बनवले. आता वरती 1 षटकोन आपल्याला बनवायचा आहे. सुई हिरव्या 2 मोत्यातून काढली आहे आणि इथं 4 पिवळे मोती टाकून हा आपला शेवटचा षटकोन बनणार आहे.
या त्रिकोणामधला हा शेवटचा षटकोन आहे. तर हा षटकोन इथं बनून आपला कंप्लीट झाला आहे. बाजूनी सर्व पिवळे मोती आलेत आणि मध्ये हिरवे मोती आलेत. आता सेम इथं सुद्धा आपल्याला असाच एक त्रिकोण परत बनवायचा आहे, जो की आपण आधी बनवला आहे. सेम तसाच पुढं आपल्याला आणखीन एक त्रिकोण असा बनवायचा आहे. तर हा दुसरा त्रिकोण बनवण्यासाठी एक हिरवा आणि एक पिवळा मोती टाकून एक षटकोन मी तुम्हाला इथं फक्त करून दाखवते. खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढली आणि एक हिरवा आणि 2 हिरवे आणि एक पिवळा मोती टाकून पहिला षटकोन आपण बनवला आहे. सुई खालच्या मोत्यातून काढून पुढच्या पिवळ्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. पुढच्या पिवळ्या 2 मोत्यातून पुढचा षटकोन बनवण्यासाठी सुई काढून घेतली मी. आणि आता सेम आपण हा बनवला ना तसा सेम इथं बनवायचा आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं फक्त मी तुम्हाला सुरुवात करून दाखवली. तर सेम त्याच पद्धतीने हे 2 त्रिकोण बनवून झालेत. आता ह्या दोन्हीच्या मधला त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी हे पहा 4 पिवळे मोती आपल्याला आधीच मिळतात. 1 2 3 4 फक्त 2 हिरवे मोती टाकून हा षटकोन बनणार आहे. ह्या 2 त्रिकोणाच्या मध्ये आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे. हिरवे 2 मोती टाकून 4 पिवळ्या मोत्यातून सुई फिरून परत वरच्या हिरव्या मोत्यावर सुई आणायची आहे. आता बाजूच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढली मी. 2 पिवळ्या मोत्यातून सुई काढली आहे. तर इथं पहा 1 हिरवा आणि 2 पिवळे मोती आहेत. तर 2 पिवळे आणि 1 हिरवा मोती इथं टाकावं लागेल. खालच्या हिरव्या मोत्यातून आणि बाजूच्या सर्व पिवळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पहा हिरवे 2 आणि पिवळे 2 मोती आहेत. हिरव्या 2 मोत्यातून सुई काढली आहे. बाजूच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढली आहे. फक्त 2 पिवळे मोती टाकून ही बाजू आपली कंप्लीट होणार आहे. तर हा मधला त्रिकोण इथं बनवून कंप्लीट झालेला आहे. 2 त्रिकोणाच्या मध्ये हा त्रिकोण आपण बनवला आहे. तर 2 पिवळे मोती टाकून हा षटकोन कंप्लीट झाला आहे. या पद्धतीने या बाजूवर आपण त्रिकोण बनवले. आता परत पुढच्या बाजूवर बनवण्यासाठी मधल्या मोत्यातून सुई काढते मी. आणि हे पहा कॉर्नरवरचा पिवळा मोती एक सोडून देऊन त्यानंतर पुढं डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे. हा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर सेम हीच डिझाईन आपल्याला सर्व बाजूने अशी बनवत जायची आहे. तर सर्व बाजूने ही डिझाईन आता बनवून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे निळ्या मोत्याने जो चौकोन बनवला होता सेम इथं तसा हिरव्या मोत्याने बनवायचा आहे. सेम तेच डिझाईन आहे, त्याच पद्धतीने बनवायचं आहे. जे काही निळे मोती वापरले होते तिथं फक्त हिरवे मोती वापरायचे आणि सेम तीच डिझाईन इथं करायची आहे. तर तुम्ही खालची डिझाईनसुद्धा बघून बनवू शकता किंवा व्हिडिओ थोडा मागं घेऊन आपण निळ्या मोत्याने कसे चौकोन बनवलं ते बघूनसुद्धा तुम्ही हे चौकोन बनवू शकता. हे सर्व निळ्या मोत्याच्या वरती सेम तसेच आपल्याला इथं हिरव्या मोत्यांनी चौकोन बनवायचे आहेत. तर मी इथं बनवून तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही व्हिडिओ मागं घ्या किंवा खालची डिझाईन पाहून वरची डिझाईन बनवा. तर परत असा मोठा षटकोन आता तयार होतो. हे पहा हिरव्या मोत्याने ही चौकोन बनवल्यानंतर असा मोठा षटकोन तयार झाला आहे. आता प्रत्येक बाजूवर आपल्याला परत 3-3 त्रिकोण करायचे आहेत.
एका एका बाजूवर आपल्याला 3-3 त्रिकोण बनवायचे. तर इथं एकदा 3 मी बनवून घेतलेत एका बाजूवर. आता या बाजूवर तुम्हाला बनवून दाखवते. पिवळ्या 2-2 मोत्यावर आपल्याला हे षटकोन बनवायचे आहेत. आणि प्रत्येक वेळेस बनवताना हा कॉर्नरवरचा मोती मी प्रत्येक वेळेस सांगते की हा मोती सोडून देऊन पुढं डिझाईन बनवायला सुरुवात करायची. तर त्या मोत्यातून आधी सुई काढून घ्यायची आणि नंतर पुढं डिझाईन बनवायला सुरुवात करायची. पुढच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची. तीन 2 1 या क्रमाने आपल्याला षटकोन बनवायचे आहेत. तर 2 गुलाबी आणि 2 पिवळे मोती टाकून खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढून पहिला षटकोन इथं बनवला आहे मी. त्यानंतर परत पुढच्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 3 गुलाबी मोती टाकून दुसरा षटकोन इथं बनवायचा आहे. त्यानंतर या त्रिकोणातला शेवटचा हा तिसरा षटकोन आहे. तर पुढच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. पुढच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढायची आणि 2 पिवळे आणि 1 गुलाबी मोती टाकून हा शेवटचा षटकोन इथं बनवायचा या त्रिकोणामधला. सुई सर्व मोत्यातून फिरवून घेऊन वरच्या गुलाबी मोत्यापर्यंत आणायची. गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची. या गुलाबी 2-2 मोत्यावर आपल्याला 2 षटकोन बनवायचे आहेत. तर त्यासाठी गुलाबी 2 आणि पिवळे 2 मोती आपल्याला टाकावे लागतील आणि खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची. त्यानंतर पुढच्या गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची आणि इथं पिवळे 2 आणि गुलाबी 1 मोती टाकून बाजूच्या गुलाबी मोत्यातून खालच्या गुलाबी 2 मोत्यातून वरच्या दिशेनं सुई आणली. आता इथं 4 पिवळे मोती टाकून हा शेवटचा षटकोन आपला कंप्लीट होतोय. 3 2 1 या क्रमानं हे आपण षटकोन केलेले आहेत. त्यानंतर इथं आपल्याला 1 निळा मोती टाकायचा आहे वरच्या बाजूला. तर वरच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढायची आहे. 1 निळा मोती टाकून बाजूच्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं वर निळा मोती फिट करायचा आहे आपल्याला. तर एक त्रिकोण इथं आपला बनवून झाला आहे. त्यानंतर गोल्डनच्या मोत्याने 1 आणि परत गुलाबी मोत्याने 1 आपल्याला इथे त्रिकोण बनवायचे. सुई मधल्या मोत्यातून काढून आपल्याला जिथं डिझाईन बनवायची आहे तिथं सुई आणली मी. आता हे पहा खालच्या पिवळ्या 2 मोत्यातून सुई काढते. हा दुसरा त्रिकोण बनवायचा आपल्याला सुरुवात केलेली आहे. तर इथं 3 गोल्डन मोती टाकलेत मी. 2 गोल्डन आणि 1 पिवळा मोती टाकला आहे. दोन गोल्डन आणि 1 पिवळा मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता परत खालच्या 2 पिवळ्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. तर सेम आपण गुलाबी मोत्याने जसा हा त्रिकोण बनवला तसाच बनवायचा आहे. फक्त इथं गुलाबीऐवजी आपण गोल्डन मोती टाकायचे. सेम तीच डिझाईन आहे. फक्त गुलाबीऐवजी इथं गोल्डन मोती टाकून हा त्रिकोण बनणार आहे. आणि तिसरा जो आहे तो सेम हाच आहे. जसा आपण 1 नंबरचा बनवला सेम 3 नंबरचा सुद्धा तोच त्रिकोण आहे. त्यामुळं मी तुम्हाला फक्त इथं आता सांगत आहे की इथं गोल्डन मोती वापरून त्रिकोण बनवा आणि पुढचा जो आहे तो सेम गुलाबी मोती वापरून बनवा.
अशा पद्धतीनं सर्व बाजूनं हे त्रिकोण बनवून झाले आहेत आणि आपलं हे मोत्याचं श्रीयंत्र जे आहे ते तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटतोय हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.